करते आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची घडामोड आहे, एकनाथ खडसे लवकरच भाजपात प्रवेश करणार हे समोर आल्यानंतर आता त्या संदर्भात प्रतिक्रिया समोर येत आहेत। एकनाथ खडसेंचा दिवा आता विझलाय, खडसेंचा आता राहिलंय काय अशी टीका करत मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचले। खडसेंच्या हातातून दूध संघ गेलाय, ग्रामपंचायत राहिली नाहीये, आमदारकीत खडसेंची मुलगी पडली असं म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंच्या वर्मावर बोट ठेवलंय। तसंच खडसेंची हॉटलाईन आता केंद्रात असल्याचं सांगत खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली केंद्रातून झाल्याचं सूचक वक्तव्य महाजनांनी केलं। मात्र महाजनांच्या खडसेंवरच्या वक्तव्यांमुळे दोघांमधला वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय, तर दुसरीकडे टीका न करता पक्षवाढीसाठी काम करणार असा पलटवार खडसेंनी केलाय। काय आता कुठे राहिले ते? त्यांच्या गावाची ग्रामपंचायत सुद्धा 7 लोकांची त्यांच्याकडे तर नाहीये। ते दूध डेअरीचे चेअरमन होते, त्याच्याकडे एक त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये। आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली। त्याची बँक होती। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। ती सुद्धा त्याच्याकडे काय राहिलेलं आहे? आणि तुम्ही एवढं नेत्याला सेवा देतील का? केंद्रात सेवा देतील का? राज्यात सेवा देतील का? मला वाटतं जर दिवा विझलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलतायत मला कळत नाहीये। आता मी ते सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहित नाही। गिरीश भाऊ माझे वरिष्ठ नेते आहे आणि त्यांना असं वाटत असेल की भिजलेलं आहे वगैरे वगैरे, पण मी त्याच्यावर फार कॉमेंट करणार नाही। मी आता असं ठरवलेलं आहे की आपल्याला जर काम करायचं असेल तर त्या संदर्भामध्ये जर गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपल्या पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी, मदत करण्यासाठी, लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे। तर एक पाऊल मागे घेत पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचे हे संकेत खडसेंकडून मिळत आहेत का असं या वक्तव्यावरून तरी वाटतंय।